धाराशिवच्या उमरगा बस स्थानकामधून कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंद आहेत। बस सेवा बंद झाल्यानं असल्यानंच प्रवाशांची आता गैरसोय होते। जळगावच्या शाहूनगरमध्ये छापा टाकून एमडी ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश। एका तरुणाला अटक तर 5 लाखांचे ड्रग्ज जप्त। महाशिवरात्रीनिमित्त उमरगा शहरामध्ये महादेव मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई। महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक भाविक इथं दर्शनाला येत आहेत, त्यासाठी मंदिर प्रशासनाकडून जय्यत तयारी। बारामतीमधल्या कोरोळेमध्ये 3 वर्षाचा चिमुकला ऊसतोड करणाऱ्या आईला करतोय मदत। या चिमुकल्याचं गावकऱ्यांकडून कौतुक। दरम्यान चिमुकल्याच्या शिक्षणाला मदत करण्याचं आवाहन। शिर्डीमध्ये 2 ठिकाणी चोरीच्या घटना। मंदिराची दानपेटी चोरट्यांनी लांबवली तर एका ठिकाणाही लाखोंचा ऐवज लंपास झालाय। शिवाय एका शेतकऱ्याला 3 अज्ञातांकडून जबरी मारहाण। पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे। विदेशी मद्याचं रिसायकलिंग करून विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। यवतमाळ राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई आहे, तर 20 लाखांचा मद्यसाठा जप्त। इगतपुरी ते कसारा दरम्यान चालत्या गाडीमधून दागिने चोरणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या, तर इगतपुरी लोहमार्ग पोलिसांची कारवाई आहे। 4.5 लाखांचे दागिने हस्तगत। नाशिकच्या देवळामध्ये देहव्यापार सुरू असलेल्या हॉटेलवर कारवाई। 2 पीडित महिलांची सुटका। हॉटेल मालक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल झाला आहे। महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगरमध्ये मुक्ताई चांगदेव गुरु शिष्य भेटीचं पर्व। महाशिवरात्रीनिमित्त यात्रा महोत्सवाचं आयोजन। मंदिर प्रशासनाच्या वतीनं यात्रा महोत्सवाचं करण्यात आलं आहे ध्वजपूजन।